गुळाल गुणाचा लोकशिवायच्या या अत्यंत महत्त्वाच्या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशिवायच्या माध्यमातून नगर परिषदांच्या ठिकाणी जाऊन नक्की त्या ठिकाणी कोण लीडिंग करतं, कोण पुढे आहे, कोण सत्ताधारी आणि कोण पराजित होणार आहे याचा कल घेण्याचा प्रयत्न करतोय। आज आपण आहोत अत्यंत ऐतिहासिक या ठिकाणी, ऐतिहासिक अशा प्रकारच्या ठिकाणावर आपण आहोत महाड शहरामध्ये। आणि मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ते आहे चौदार तळे, अर्थात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सत्याग्रह केला होता, तेच हे ऐतिहासिक अशा प्रकारचं ठिकाण आहे। महाड शहराला एक अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगाच्या पटलावर महाड हे शहर ओळखलं जातं। शिवराज्याभिषेक अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्लाही महाड तालुक्यातच येतो। अनेक महत्त्वाचे ठिकाणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहेत। आपण याच महाड शहराचा एक कानोसा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। गुलाल कुणाचा नगर परिषदेचा जो काही पारा आहे, जो प्रचाराचा पाडा आहे, तो आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगाने वर चढताना दिसतोय। आणि या ठिकाणी प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतोय। आपण या ठिकाणी बघत असाल मागच्या जवळपास 20 वर्षामध्ये काँग्रेसची सत्ता या नगर परिषदेवर होती। अर्थात त्यावेळेस माणिकराव जगताप जे काँग्रेसचे माजी आमदार होते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता उपभोगली गेली। आणि त्यांच्याच ज्या कन्या आहेत त्या स्नेहल जगताप यावेळेला दुसऱ्या पक्षातून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी उभा ठाकलेल्या आहेत। त्यामुळे काँग्रेसने सत्ता भोगली, त्याच्यानंतर त्यांची मुलगी आता वेगळ्या पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढताना दिसते। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि याच ठिकाणातून महाराष्ट्राचे मंत्री भरत सेठ गोगावळे ही या ठिकाणी आहेत। त्यामुळे यांनीही आता हा जो मुद्दा आहे तो कळीचा केलेला आहे, त्यांनीही सत्ता काबीज करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत। त्याचप्रमाणे महाड आणि संपूर्ण रायगडला शिवसेनेचा आधार उद्धव बाळासाहेब ठाकरेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातंय। आणि त्या बालेकिल्ल्यातून आता थेट लढत जी आहे ते शिवसेना शिंदे गट, महाविकास आघाडी अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता पूर्णपणे फूट पाहायला मिळते। राज्यामध्ये शिवसेना शिंदे, त्याचप्रमाणे अजित पवार आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची युती असताना या ठिकाणी मात्र वेगळ्या प्रकारचं समीकरण पाहायला मिळतंय। अर्थात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढताना दिसतंय। मात्र त्यांना आता शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गट हा पुढे अग्रेसर आहे आणि त्यामुळे ही लढत आहे ती अत्यंत रंगत आहे। आपण या ठिकाणी सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठल्या मुद्द्यावर ते निवडणूक लढतायत आणि त्यांना का जिंकायचं आहे। आपल्यासोबत आधीच सत्ताधारी महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते या ठिकाणी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। 20 वर्ष स्नेहल जगताप म्हणजे त्यांच्या जगताप कुटुंबियांनी काँग्रेसने या ठिकाणी सत्ता भोगली, मात्र त्या आता वेगळ्या पक्षातून लढतायत। आपण सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे आलेला आहात, आपल्याला नगर परिषदेची सत्ता हवी आहे। आपण महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहात, तुम्हाला का सत्ता हवी आहे? तुम्हाला नगर परिषदेचा विकास झाला नाही का असं वाटतंय का म्हणून सत्ता हवी आहे, की केवळ आपल्याला सत्ताधारी म्हणून बसायचं आहे म्हणून सत्ता हवी आहे? कारण काय, सत्ता तुम्हाला का हवी आहे? मुळामध्ये आमची निवडणूक, आमचा निवडणुकीचा मुख्य अजेंडा जो आहे हा मुख्य अजेंडा हा विकास कामांचाच आहे। कारण गेली 20-25 वर्ष जे महाड शहर आहे तसंच थांबल्यासारखं वाटतंय। पण ज्या वेळेला 3.5 वर्षाची प्रशासकीय राजवट आली आणि नामदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून जी विकास कामांची सुरुवात झाली ती महाडकरण कधी विसरलेले नाहीत। जसं 350-400 कोटीची विकास कामं या महाड शहरामध्ये आणण्यात नामदार यशस्वी झालेत। एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि नामदार भरत शेठ गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला ही कामं मिळाली। मी प्रामुख्याने उल्लेख करेन ते पहिलं म्हणजे जे काम होतं ते 65 कोटीचं नळ पाणी पुरवठा योजना। आमच्याकडं पाऊस भरपूर पडतो, पण ज्या वेळेला पाऊस थांबतो आणि त्यानंतर महिना 2 महिन्यात साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्याला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागतं। आणि एक कल्पना जी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी राबवलेली होती की पिण्याचं पाणी जे आहे हे पिण्याचं पाणी जे पाईप आहे ते गटारात नाहीत। मला हे कधीच कळलं नाही की पिण्याचे पाणी ते पण जीआयची पाईपलाईन, ही जीआयची पाईपलाईन वारंवार लीक होत असते आणि ती लीक झाल्यामुळे त्यातनं जे येणारं गटाराचं पाणी मिक्स होऊन जे पिण्यासाठी म्हणून आम्ही वापरतो हे पाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं।
आमच्या मोहल्ल्यामध्ये तुम्हाला दाखवीन काळं पाणी येतं, काळं ठिक्कर पाणी. आणि त्यामुळे नामदार भरतशेठ गोगावले यांनी पहिलं ठरवलं की महाडमध्ये नळपाणी पुरवठा योजना आणायची, जी 65 कोटीची नळपाणी पुरवठा योजना आहे. आणि उच्च दाबाचं पाणी ते पण आत्ता आपल्याकडं शहराला पाणी पुरवठा करणारे जे 3 स्तोत्र आहेत, जसं आमचं कोथर्डी आहे, नगरपालिकेचं कुर्ला धरण आहे, MIDCचं धरण आहे बाजेरी, आणि त्याच जोडीला जो दादा कोथेरीचं धरण होत आहे 99% ते धरण पूर्ण झालंय. आणि ह्या सगळ्या सोर्सेसमधनं 24/7 अशा पद्धतीचं पाणी पुरवठ्याची योजना काम सुरू झालेलं आहे. आणि हे जे पाईपलाईन आहेत हे बेसिकली गटारातनं नाहीत, ही रस्त्याच्या बाजूनी ती योजना. एक मुद्द्यावर तुम्हाला मी अडवतोय, त्याचं कारण असं आहे की नगर परिषद ही भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये येते. मग मागच्या 4 वेळा टर्ममध्ये हे जे गटाराचं पाणी तुम्ही म्हणताय, मग त्यावेळेस तुम्ही देऊ शकलो नाही, तर तुम्हाला नगर परिषदच का हवी आहे तुम्हाला? त्याचं कारण असं की त्यावेळचे जे सत्ताधारी आहेत, मी त्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी 2 टर्म नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केले, उपनगराध्यक्ष म्हणून पण काम केले, तर थोड्या कालावधीसाठी. पण स्वर्गवासी माणिकराव जगताप यांनी कधीही नामदार भरतशेठ गोगावले यांनी अनेक वेळा निधी देण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांनी घेतला नाही. मी मुद्दामून आठवण करून देईन स्वर्गवासी अण्णासाहेब सावंत यांची. मी ज्या वेळेला पहिल्यांदा 2001 साली नगरसेवक झालो, त्यावेळेला स्वर्गवासी अण्णासाहेब कायम माझ्या मागं लागायचे की नितीन तू अनंतऱ्यांकडनं पत्र घेऊन ये, म्हणजे खासदारांकडनं घे, वेगवेगळा निधी मिळवण्याचा प्रयत्न कर. आणि त्यावेळेला आम्ही तरे साहेबांच्या माध्यमातून कोटाळीमध्ये एक सभागृह बांधलं. त्यावेळचे खासदार आमचे अनंत गीते साहेब यांच्या माध्यमातून स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलं. हे झालं स्वर्गवासी अण्णासाहेब सावंतांच्या काळात. पण त्यानंतर ज्या वेळेला जगताप कुटुंबियांची सत्ता महाडवर आली, त्यांना विरोधी पक्षाकडनं निधी घेण्यासाठी का कमीपणा वाटला मला कळलं नाही, पण त्यांनी कधी निधी घेतला नाही. आपण ठाकरे पक्षाकडे जाऊया. त्यांचं म्हणणं आहे की शेकडो करोडो रुपयांचा निधी जो या ठिकाणी आलेला आहे आणि आजही गटारासारखं पाणी प्यायला मिळतंय. मग तुमचं आता म्हणणं काय आहे? मागच्या जवळपास 4 ते 5 टर्म भरत गोगावले हे या ठिकाणचे आमदार होते, आता नगर परिषदेच्या ठिकाणी ते लढतायत स्वतंत्रपणे. मग त्यांचं म्हणणं आहे ना की निधी आली मात्र निधी नाकारला गेलाय. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये ज्यांनी सत्ता भोगली त्याने अनेक वेळा त्यांच्या विरोधी ह्याच्यामधले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांचा निधी नाकारला. मागच्या टर्ममध्ये मी विरोधी पक्षनेता नगरसेवक म्हणून या महाड शहरासाठी ज्या विकास कामासाठी पाठपुरावा केला त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी नाकारल्या. पण आता ज्यांच्याकडनं म्हटलं जातं पाणी पुरवठ्याचा विषय, त्यात थोडी सत्यता अशी आहे की ठीक आहे, गटार लाईन आमची म्हणजे पाण्याचे पिण्याचं पाईप जे आहेत ते गटारामधनं जरी जात असले तरी मग 3.5 वर्षात यांनी नक्की काय केलं? मग 3.5 वर्षात जे करायला पाहिजे होतं ते यांच्याकडनं जनतेला दिसून आलं नाही. आणि ही जी योजना जी आली ही केंद्रशासित योजना आहे. ही सर्व गावा ठिकाणी पण चालू आहे, सर्व शहरा ठिकाणी चालू आहे. ह्यांनी काय वेगळं केलं असं काय त्याच्यामध्ये नाही आहे. आणि राहिला 350 कोटी किंवा 400 कोटीचा जो निधी आणला म्हणून म्हणतायत, तो निधी का आमच्या महाडकरांना कुठे विकासाच्या दृष्टिकोनातून दिसला नाही. आपण निधी दिसलाच नाही असं म्हणणं त्यांचं. नाही, कसं आहे, ज्यांना काय वेळ झाले त्यांना जग पिवळं दिसतं, त्याला काय करणार. मुळामध्ये आम्ही आमच्याकडे GR आहे, कामं सुरू केलेत. GR आहे पण प्रत्यक्षात कामं दिसत नाही असं सुरू केलेत. मी तेच सांगतोय तुम्हाला. आता आपण जवळपास 96 कोटीचे DPचे रस्ते, तुम्ही दस्तुरी नाक्यावर जा, तिथं काम सुरू झालेलं दिसतंय. त्यानंतर नळपाणी पुरवठा योजना हे जे म्हणतायत, तुम्ही पिंपळपारापासून माझे मित्र बंटी पोटपोडे यांच्याच मतदारसंघात पिंपळपारा मतदारसंघामध्ये काम झालं असं म्हणतात. काम झालं, चालू झालं, मग आता ते थांबवलं काम, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न रस्त्याचा विषय म्हणतात, ते रस्ते अर्धवट का आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे येतो की आपण ज्या आता ह्या पवित्र भूमीमध्ये उभे आहोत त्या भूमीच्या समोर एक गटार लाईनचं काम चालू होतं. त्या गटार लाईनचं नावच असं होतं की चांदे घर ते सिंधुमाई चौक अशी गटार टाकण्याचं एक टेंडर त्यांनी काढलं होतं. मग चांदे यांचं घराची मागची बाजू ते चांदे यांचं पुढचं घर एवढंच गटार का केलं? मग आपल्या ठेकेदाराचा फक्त फायद्यासाठी का? दुसरी गोष्ट, आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ह्या 14 तळ्याच्या पाण्याचं जर आपण निरीक्षण केलं तर किती दूषित पाणी आहे. ह्या ज्या काही सहली येतात किंवा पर्यटक येतात, भीमसैनिक येतात, ह्यांना ते बघून कसं वाटत असेल? ह्याबद्दल ह्यांना कोणाला काही वाटत नाही. फक्त आपल्या अजेंड्यावर 55 कोटी ह्याच्यासाठी आम्ही पाण्यासाठी आणलेत वगैरे दाखवायचं किंवा ही योजना आम्ही राबवतोय म्हणून म्हणायचं किंवा प्रशासकीय मंजुरी घेतली म्हणजे काम झालं
असं लोकांना दाखवायचं. पण लोक आता हुशार आहेत, लोक यांच्या दोघांच्याही ताई खरंच बळी पडणार खरंच नाही. पाणी येते. तुम्ही काय सांगाल? तुम्ही महिला आहात, पाण्याचा प्रश्न महिलांना जास्त माहिती असं. पाणी मिळतं? नाही नाही मिळत, नाही मिळत पाणी. पाणी मिळत नाही, पाण्याचं काम सुरू झालंय. आता बघा, मी काय बोललो नाही, आमचे जे मित्र आहेत बंटी पोटपडे त्यांनीच सांगितलं की काम सुरू झालं पण थांबलं. याचा अर्थ म्हणजे काय ठेकेदारांना नाही पाणी? नाही नाही, एक गल्लत होते. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, पिण्याचं पाणी हा वेगळा विषय आहे. त्यांनी गटाराचा उल्लेख केला. गटारामध्ये जे पावसाळी पाणी वाहण्यासाठी जी गटार आहेत ते काम पावसाळी. तुम्ही मागच्या वेळेला 2.5 वर्षामध्ये सत्तेमध्ये होतात ना. ऐकून घ्या ना साहेब, ऐकून घ्या ना साहेब, मी तेच तुम्हाला सांगतोय. आता 3.5 वर्ष का लागली असा आमचा चेतन पोटफोड्यांचा प्रश्न आहे. मुळामध्ये एखादा प्रस्ताव ज्या वेळेला आपण तयार करतो त्याला त्याचं डिझाईन तयार करायला लागतं, त्याचं इस्टिमेट तयार करायला लागतं, त्यानंतर त्याला प्रशासकीय मंजुरी मिळते आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर त्याला निधीची तरतूद करायला लागते. निधीची तरतूद झाल्यानंतर आपण टेंडर प्रसिद्ध करतो. टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर मग वर्क ऑर्डर येते. ही जी प्रक्रिया आहे हे आपलं घर बांधण्यासारखं इतकं सोपं नाही ना. ह्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो. किती कालावधी लागतो? म्हणजे तेच सांगतो मी तुम्हाला. ह्या 3.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आम्ही पहिलं नळपाणी पुरवठ्याची 65 कोटीची योजना, आता ही जी योजना आहे ह्याच्यामध्ये पाण्याचं इनलेट आहे तिथून तर पाण्याचं डिस्ट्रीब्युशन, असे 2 प्रकार आहेत. इनलेटचं काम म्हणजे जे कोथरूड धरणावर जे पाणी आहे त्याचे इनलेटचे जे पाईप आहेत ते जवळपास 12 ते 15 किलोमीटर लांब आहे. ते काम जवळपास संपत आलं आहे. डिस्ट्रीब्युशनचे जे काम आहे ते डिस्ट्रीब्युशनचं काम साळीवाडा नाका ते पिंपळपार ते साळीवाडा नाका इथं एक ट्रायल आम्ही घेतली आणि ती ट्रायल एवढी सक्सेस झाली की आत्ता तुम्ही तिथल्या कुठल्याही घरात जा, आत्ता पाणी आणण्याची आलेली वेळ आहे. पूर्वी आमच्या पाण्याच्या टाक्या ज्या भरत नव्हत्या, आता पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लोन वाहत आहेत. आता त्याच्यासाठी फक्त दृष्टी पाहिजे. आपण आता काँग्रेसकडे जाऊया. जरी तुमची सत्ता नसली तरी त्यावेळेस जवळपास 20 वर्ष तुम्ही या ठिकाणी सत्ताधारी म्हणून होतात. काय एकंदरीत स्थिती वाटते तुम्हाला? नगर परिषदेचा विकासच झाला नाही असं म्हणणं आहे. पाणी नाही, गटार लाईन नाही आहे, पार्किंगची व्यवस्था नाही आहे. मग काँग्रेसने 20 वर्ष सत्तेमध्ये नक्की केलं काय? काँग्रेसने सगळं चांगलं केलेलं आहे, पण ह्या भ्रष्टाचार लोकांनी आता परिस्थिती वाईट करून टाकलेली आहे. टक्केवारी, खाण्यावारी हे ह्याच्यावरी सगळं गेलेलं आहे. हे म्हणतात का आता हे सत्ताधारीवाले आहेत तेच करणार, दुसरं कोण कर? अहो केली कसली टक्केवारी खाऊन करतायत. कोणाला काय, जनतेला काय कळत नाही यातलं काय करते काय नाही. बोलतायत फक्त गेली 15 वर्ष. तुम्ही मागच्या 20 वर्षामध्ये कोणती मूलभूत कामं केलीत की ज्यामुळे आता शहरवासींना एक दिलासा आहे? काय मूलभूत कामांमध्ये चांगले केले. प्रत्येक वेळेला आम्ही रस्ते चांगले केले, बागबगीचे केले चांगले. सगळे रस्ते आम्हीच करतोय. अहो ते आता रस्ते काय कायम राहतात का? काही 4-5 वर्षांनी रस्ते फुटतात. मूलभूत प्रश्न पाण्याचा होता, तो कुठे सुटलाय? पाण्याचा प्रश्न, पाणी भरपूर मिळतंय. कोण म्हणतंय? हे सुद्धा नगरसेवक होते, विचारा. आणि नळ पाणी अहो स्कीम सगळीकडे राज्यात चालू आहेत. हा हे काय महाडमध्ये आपण आता बघितलं या ठिकाणी काही महाविकास आघाडीतून फुटून नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक लढवतात. ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारत का तुम्ही महाविकास आघाडी असताना अशा प्रकारचा निर्णय तुम्हाला का घ्यावा लागला? म्हणजे मला या सगळ्यांचं जे बोलणं आहे ना हे मला हास्यास्पद वाटतंय. कोण म्हणतंय आम्हाला सत्ता पाहिजे, कोण म्हणतोय ह्यांच्याकडे सत्ता असून हे कामं करत नाहीयेत. नळ योजना, त्याच्यानंतर रस्ते आणि लाईट, ही काय हे झालं काय? म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, माफ करा मला, विकासाची ही कामं झाली का मला सांगा? आज आमच्या इथं चांगल्या दर्जाची आरोग्य व्यवस्था नाही आहे, आज आमच्या इथं चांगल्या दर्जाचं शिक्षण नाही आहे, आज आमच्या इथं चांगल्या दर्जाची रोजगार योजना नाही आहेत. आणि असं असताना हे फक्त नुसतं नळ, कोण म्हणते आम्ही नळ पाणी योजना आणली, कोण म्हणते आम्ही रस्ते बनवले, ह्याला आपण विकास म्हणतो का? तुमचं विजन काय? आज आमच्या इथं कुठल्याही हायवेला वगैरे कोणाचा ऍक्सिडेंट झालं तर तो मारायला आमचा मुंबईला पेशंट जातो. हे काय झक मारतात तिथं? हे सत्ताधारी काय झक मारतात काय मला सांगा? हा संताप आहे आणि खरंच हा संताप आहे की या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाहीये. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही या ठिकाणी अनेक वर्ष सत्तेमध्ये आहात. मला काय बोलावं कळत नाही. जर तुम्ही पाणी ही तुमची गरज नाही, रस्ते ही तुमची गरज नाही, गरज आहे म्हणतात, पण हॉस्पिटल ही गरज आहे. मी बोललो ना. आता विषय काय आहे की हॉस्पिटलचा विषय आहे. त्यांना निश्चितपणे माहिती आहे की 100 कॉटनच्या हॉस्पिटलचं काम सुरू झालंय. आता तुम्ही एकीकडे होईपर्यंत 500 लोक मेलेली असतील. आज आमच्या इथं कुठल्याही शिक्षणाची मूलभूत सोय नाहीये. आमची मुलं मुंबई पुण्याला जातात शिकायला. याला आम्ही विकास म्हणायचा का?
हे 15-20 वर्ष नुसते सत्ता बघतायत. हा एकदा नगरसेवक झाला की पुढल्या वेळेस तोच चेहरा, त्याच्या पुढल्या वर्षी अजून तोच चेहरा. मग सगळे तेच आम्ही बघत बसायचं का? प्रहारवाले तुमचं काय म्हणणं आहे? आता हे सांगतात की आम्ही कामं केली, ते सांगतात तुम्ही कामच केली नाहीयेत, हॉस्पिटल नाहीयेत, गटार लाईन नाहीये, रस्ते नाहीयेत, पाण्याची व्यवस्था नाहीये. नक्की एक्झॅक्ट परिस्थिती काय? तुम्ही आहात ना इकडे पुढे. गेल्या 20 वर्षापासून जर आपण पाहायला गेलात तर महाड शहराचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. कशामुळे? आज जर तुम्ही रस्ते पाहिलात तर रस्त्यांची दुरावस्था, ज्या ठिकाणी आज आपण या ऐतिहासिक ठिकाणी उभे आहोत, या ठिकाणचा तुम्ही हे बघा, सुशोभीकरण बघा कसं आहे. आज ह्या ठिकाणी पाण्याची हे बघा, दूषित करून टाकले पूर्ण पाणी. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना म्हणजे समानतेचा न्याय आणि घटना लिहून जगण्याचा अधिकार दिला, आज त्यांच्या या पवित्र ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर ह्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं काम केलंय. आम्ही एवढंच सांगू. सत्ताधाऱ्यांनी पोळी भाजण्याचं काम केलंय. आपल्यासोबत काही या ठिकाणचे नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. काय अपक्ष उमेदवार आहेत, काय सांगाल स्थिती काय? तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ काय यावी, म्हणजे तुमच्या नजरेतून महाड कसं आहे? मी इथे कोणाला नावं ठेवणार नाही, कारण का मी नागरिक म्हणून, नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलोय. आणि विषय असा आहे की मी हे 10, 15, 20 वर्षांचं बोलतायत. मला लाज वाटते की देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली आणि आपण पाणी, रस्ते आणि गटार ह्याच्यातच अडकलेलो आहोत. आणि हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला ह्या मूलभूत गरजांव्यतिरिक्त आपल्याला पुढे ह्याच पूर्ण नाही झाले तर विकास काय होणार पुढे? जर मला खायलाच नाही मिळालं तर मी धावायला कधी जाऊ? तर त्या विषयावर मी काय बोलणं हे नाही. आणि गेली 3 वर्ष जेव्हा प्रशासन कालखंड आहे तेव्हा जनतेचे जे प्रश्न होते ते सोडवायला कोणीही पुढे आलं नाही. तेव्हा मी एक सोशल मीडिया समूहातून महाड शहर विकास मंच असा एक समूह स्थापन करून त्या समूहामार्फत प्रशासन आणि नागरिक यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून लोकांचे प्रश्न सोडवले. आणि त्याची संख्या गेल्या 2.5 वर्षात मी 119 समस्या गावातल्या सोडवल्या. त्यामुळे मला कोणावर नावं ठेवायची नाही, हे सगळे दिग्गज नेते आहेत, त्यामुळे मी यांच्यावर नावं ठेवण्याची माझी पात्रता नाही, पण कामं करण्याची पात्रता मी नक्की ठेवतो ह्यांच्यापेक्षा जास्त. ते अपक्ष असून असं म्हणतायत की जे काही प्रश्न होते, ज्या काही अडचणी होत्या, ते आम्ही सोडवल्या. मग तुम्ही कुठे होते त्यावेळेस? कसं आहे, आता प्रश्न कुठले आणि समस्या सोडवल्या कुठल्या? ऐकून घ्या. शिवाजी चौथ्यांनी जे 119 कामांची नावं यादी जाहीर केलेली आहे विकास मंचावरती, त्यामध्ये शिवाजी चौकाचं जे महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं नाव पण त्यांनी त्याच्यात टाकलंय. आता त्याच्यासाठी निधी कुठून आला, त्याचं डिझाईन कुणी केलं, त्याचा फॉलोअप कुणी केला, त्याचा पूर्णपणे फॉलोअप, त्याचे डिझाईन, ते डिझाईन पूर्ण फॉलोअप हा फक्त शिवसेनेने केलेला आहे. आता त्यांनी निश्चितपणे, मी गणेश कारंजकरला निश्चितपणे धन्यवाद देईन, ज्या पद्धतीने त्यांनी जी एक चळवळ उभी केली. तो निवडणुकीला उभा राहील नाही राहील हा विषय नव्हता, पण जी चळवळ होती, मग कुणाच्या घराच्या इथले कचरा असेल, कुणाच्या इथं जी छोटी मोठी कामं आहेत, ही छोटी मोठी कामं ह्याच्या समूहाच्या माध्यमातून ज्या वेळेला त्या समूहामध्ये चर्चा झाली, प्रश्न असा येतो की समूहामध्ये चर्चा झाली म्हणजे काम झालं, पण ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला त्याचा जो पाठपुरावा करायला लागतो, तर बऱ्याच वेळेला आमचे तिथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी त्याचा बऱ्याच वेळा पाठपुरावा केला. प्रश्न काय आहे की हा पाठपुरावा केल्यानंतर इथलं मी कचरा उचलला आणि तिथलं गटार मी साफ केलं, हे काय ह्याची चर्चा मी सोशल मीडियावर नाही करत, ठीक आहे, त्याचा विषय वेगळा आहे. पण ज्या वेळेला शहराचं जे त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, शहराचा विकास म्हणजे नेमकं काय, जसं ह्या मूलभूत सुविधा आहेत त्यांनी सांगितलं, तो मुद्दा अतिशय बरोबर आहे. 70-80 वर्ष झाली हो, आणि मुळामध्ये आमच्या नगरपालिकेला 150 वर्ष झाली. 150 वर्षाची परंपरा असणारी महाराष्ट्रातली ही एकमेव नगरपालिका आहे. RPI वालेही आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत. काय तुम्ही शिवसेना शिंदे पक्षाच्या सोबत आहात, का तुम्हाला सत्ता हवी आहे? कारण अनेक जण सांगतात की अनेक कामं आजही प्रलंबित आहेत, मात्र आज तुम्ही त्यांच्यासोबत आहात. कोणती अशी कामं अजूनही प्रलंबित आहेत किंवा झाली नाही आहेत, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही सत्ताधारी पक्षाकडे गेलेला आहात? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय नेते, यांच्या पक्षाचे जे सर्व महाड शहरामध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आम्ही शिवसेना शिंदे गट आमदार आणि या महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांना या ठिकाणी महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर पाठिंबा दिलेला आहे. असं आहे की तुम्ही का पाठिंबा दिला? का पाठिंबा दिला त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी करतो की भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी या महाडच्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन की गेली अनेक वर्ष या महाड शहरामध्ये, या महाड तालुक्यामध्ये अनेक पक्षाचे अनेक राजकीय कार्यकर्ते होऊन गेले, अनेक राजकीय आमदार होऊन गेले, अनेक राजकीय खासदार होऊन गेले,
परंतु खऱ्या अर्थानं मी संबंध रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं भरतशेठजी गोगावले साहेबांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदार तळ्यावरती जो पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला, त्या पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 साली झाला. त्या चौदार तळ्याचा ऐतिहासिक क्रांती दिन या ठिकाणी नामदार आठवले साहेब यांच्या माध्यमातून गेली 50 वर्षापासून या ठिकाणी सुरू झाला. परंतु 2 वर्षापूर्वी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्याचे मंत्री माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांना या ठिकाणी एकच म्हणणं आम्ही मांडलं की सेठ, या ठिकाणी 20 मार्च चौदार तळे सत्याग्रह दिनाच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातनं जगातनं या ठिकाणी आंबेडकरी जनता येते, परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांना त्या दिवशी महाराष्ट्र शासनाची शासकीय मानवंदना मिळाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं भरतशेठ गोगावले साहेबांनी ती मागणी लावून धरली आणि या ठिकाणी महामानव बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना 2 वर्ष झाली या ठिकाणी सुरू आहे. आपण बघत असाल आता या ठिकाणी सत्ताधारी सांगतायत की अनेक कामं जी आहेत, म्हणजे सगळेच कामांचे क्रेडिट ते घेतात की ही सगळी कामं आम्ही केलीत. मग तुम्ही असे कोणते कामं मुद्दे घेऊन पुढे आलेला? खरं तर महाडचा सर्वांगीण विकास घेऊन मी मुद्दा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे. त्यामध्ये मूलभूत प्रश्न आहेतच, रस्ता आहे, पाणी आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, पण त्या पलीकडे जाऊन या महाड शहराला एक वेगळा इतिहास आहे, क्रांतिभूमीचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि हे सगळं जर बघितलं तर ह्याला एक पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मग पर्यटनाचा दर्जा दिल्यानंतर जे आज आमदार मंत्रीसाहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांनी ह्या जनतेवर जे 2 उमेदवार लादलेत त्यांच्या पक्षातर्फे, कोण लादले? त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे लादले तुमचं हे जनतेचं म्हणणं आहे की लादलेत म्हणजे काय, की त्यांनी कोणतं विजन न ठेवता न आता ह्या कार्यक्रमात पण न येता की काय करायला पाहिजे काय न हे करता जे लादलेत. पण ही निवडणूक ही मेन म्हणजे ह्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ह्याच्यामध्ये तुमच्या आपसातली उणीधुणी काढणं, एकमेकांबद्दल शिंतोडे उडवणं हे महाडकरांची कोणाला लादले? तुम्ही लादले असं म्हणताय त्यांचं म्हणणं? नाही लादले नाही. कसं आहे, निवडणूक आता 2 दिवसावर आलेली आहे आणि आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत म्हणून ते आलेले नाही. हा प्रचार वेगळा राहिला, पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लादलात. नाही, निश्चितपणे लादलेलं नाही. त्यांना आमच्या शिवसेनेकडनं बऱ्याच जणांनी मागणी केली म्हणून त्यांना मग त्यांच्या पक्षाची जे उमेदवार दिलेत त्यांची आजपर्यंत किती चिन्ह झाली हे त्यांनी फक्त सांगावे. आता हे बघा, विषय आता तुम्ही चिन्हाचा काढलात ना, तर मी मग राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आत्ताचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, आपण त्यांच्या पण नेतृत्वाखाली म्हणता येणार नाही, पण जगताप कुटुंबियांच्या बाबतीत जर बोलाल ना तर 2009 साली आमच्या नामदार भरतशेठ गोगावलेंनी निवडणुकीचं चिन्ह होतं धनुष्यबाण, 2014ला निवडणुकीचं चिन्ह होतं धनुष्यबाण, 2019ला निवडणुकीचं चिन्ह होतं धनुष्यबाण, 2024ला निवडणुकीचं चिन्ह होतं धनुष्यबाण. जगतापांनी सांगावं त्यांनी किती चिन्हावरती निवडणुका लढल्या. आता कोण प्रतिनिधी नाही सांगायला इकडे. हा म्हणजे मला तेच म्हणजे मुख्य जो त्यांचा मुद्दा तुमच्यावर आहे की तुमचे मुख्य प्रतिस्पर्धी जो आहे, पक्षांचे चिन्ह बदलले जात आहेत. तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत आलेला आहात, याआधी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतात, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळ्या ठिकाणी गेलेला आहे. तशी वेळ येते तसे लोक पक्ष बदलतायत. अच्छा. त्याप्रमाणे काँग्रेस आहे तिथंच काँग्रेस आहे. काँग्रेसला विचार पटलेले आहेत. अच्छा. पण आम्ही या भ्रष्टाचारांच्या टक्केवारीवाल्यांबरोबर नाहीये. हा, तुम्ही का म्हणजे महाविकास आघाडी सोबत न राहता वेगळे लढण्याचा निर्णय घेतला, ते एकमेकांचे पक्ष बदलण्यास? आज अनेक वर्ष मी लहानाचा मोठा मी या शहरामध्ये आलो. मी अनेक वर्ष बघतो इथल्या मूलभूत ज्या काही जे प्रश्न आहेत, म्हणजे आता गणेश कारंजकरांनी म्हटलं की बाबा रस्ते, लाईट आणि पाणी ह्या काय या मूलभूत गरजा नाही आहेत. या इथं मुळात शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधेचा अभाव, तो मुद्दा झालेलाच आहे, प्रश्नच नाही आहे. परंतु हे जे बघितलं ना, आता सगळे सत्ताधारी जे येतात ते फक्त एकदा इलेक्शन आलं की ते प्रत्येकाच्या घरी जातात, पाया पडतात, आम्हाला विनवणी करतात. हे त्या 2-4 दिवसाचं फक्त ते चिन्ह असतं, हे असतं, ते दृश्य असतं. एकदा निवडणूक झाली की सरळ ते लोकप्रतिनिधी जनतेकडे पाठ फिरवतात. हा माझा जाहीर आरोप आहे की तुम्ही फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पाया पडताय, बाकीचे 5 वर्ष काय बसताय? नाही, बोलायला काय ऐकून घ्या, बोलायला बोलणार ना ते. पण मला एक सांगा, ज्या नामदारांना महाडचा इतिहास ज्यांनी घडवला, मी तुम्हाला नीट सांगतो की ज्या वेळेला आजपर्यंतचा इतिहास असा आहे की महाडमध्ये 3 पेक्षा जास्त वेळा कोण निवडणूक जिंकून आलेलं नाही आमदारकीला. नानासाहेब स्वर्गवासी नानासाहेब पूर्वी 3 वेळा आमदार झाले, त्यानंतर स्वर्गवासी प्रभाकरजी मोरे साहेब हे 3 वेळा आमदार झाले. पण नामदार भरतशेठ गोगावले जे असे आहेत की ते 4 वेळा निवडून आले. मग जर का लोकांमध्ये ही जर लोक जात नव्हती, मग लोक 4-4 वेळा निवडून देतात, याचा अर्थच तो आहे
हा मुद्दा आहे. याचा अर्थ असा आहे पैशातून सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा खूप मिळवायचा. मोठा गंभीर आरोप आहे हा, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. हा आरोप आहे ना, हा त्या व्यक्तीवरती नाही, हा आरोप नागरिकांवरती त्यांनी केला आहे की ज्या नागरिकांनी स्वतःचं मत ज्यांना दिलं ते विकत दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. हा नागरिकांचा अपमान आहे. आजही आमचा जाहीर आरोप आहे. आत्ताच्या निवडणुका सुद्धा पैसे विकत घेऊनच होत आहेत. माझा जाहीर आरोप आहे. खूप मोठा प्रचंड आरोप आहे. तुमचाही तोच आरोप आहे. प्रचंड प्रमाणात पैसे वाटप चालू झालेलं आहे. मी पुराव्यासहित दाखवीन. आता पुरावा म्हणजे पाकिटात 3-3 हजार 5-5 हजार देत आहेत. माझ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज 2-3 दिवसापूर्वी 2-2, 3-3 हजाराची पाकिटं बघितली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार आहात तुम्ही, हे काय चाललंय? मला याबद्दल काही बोलायचं पण आणि मला माहिती पण नाही, कारण का मी कोणालाही या इलेक्शनमध्ये एकही रुपया देणार नाही, का मी कोणाला पार्टीही दिली नाही. मला फक्त कामांच्या बेसवर पार्टी दिली नाही म्हणजे पार्ट्या दिल्या जातात असं म्हणणं आहे तुमचं? 100%. तुम्ही आज रात्री फिरलात तर कुठेतरी दिसतील तुम्हाला. मला मगाशी जो विषय झाला बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदनाचा, तर तो मानवंदनाचा जो विषय आहे ते वंचितचे, मला आठवतंय चांगलं, वंचितचे इथले तालुका उपाध्यक्ष श्याम कासारे, ते स्वर्गीय श्याम कासारे आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. त्या मानवंदना मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वेळेला उपोषणं केली आणि आम्ही म्हणजे जी मानवंदना जी मिळवून दिली ती खऱ्या अर्थाने स्वर्गीय श्याम कासारेंनी मिळवून दिलेली आहे. मी एवढामध्ये ऐकलं तुम्ही सांगताय की मानवंदनासाठी भरत शेठ गोगावले यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळे मिळालं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कासाऱ्यांचं नाव घेतो, तुम्ही ऐकलं. या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये खऱ्या अर्थानं श्याम कासारेंचं त्यांनी जे नाव घेतलेलं आहे, तो श्याम कासारे नावाचा कार्यकर्ता कार्यरतच नव्हता. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नामदार रामदासजी आठवले साहेब, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जो पक्ष काम करतोय तो भरतशेठ गोगावले साहेबांच्या सिद्धे गटासोबत आहे. आणि आम्ही एक मिनिट पूर्ण करतो. आणि आम्ही नामदार भरतशेठ गोगावले साहेबांना सांगितल्यामुळेच ही जी मानवंदना शासकीय सुरू झाली. भरतशेठ गोगावले साहेबांनी मानवंदना कोणी दिली? मानवंदना देण्याची खरी मागणी अनेक भीमसैनिकांची इथनं होती. कालांतराने लोकप्रतिनिधी म्हणून आत्ताचे मंत्री सन्माननीय भरतशेठ असतील त्यांच्या माध्यमातून ती झाली. ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, ते भाग्य त्यांना लाभलं. पण ह्यासाठी एका दिवसात किंवा त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मानवंदना व्हावी असे काही प्रयत्न झाले नाहीत. तर त्यासाठी अनेक वर्ष भीमसैनिकांना भीमा अनुयायांना प्रयत्न करावे लागले. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा काय अनुभव आहे? भीमसैनिक सगळे जनतांची मागणी होती, तो योग आला आणि या भरतशेठना तो योग मिळाला. त्या आता थेट सवाल आहे माझा प्रत्येकाला, का अपक्ष म्हणून तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये या मतदारांनी का कौल द्यावा, कशासाठी द्यावा? निश्चित, कारण पहिली गोष्ट म्हणजे आम्ही निस्वार्थी मनाने, निस्वार्थी विचारांनी केवळ जनतेचं काहीतरी भलं व्हावं, जनतेला काहीतरी. आजपर्यंत कसं झालं माहिती आहे का, पैसेवाल्याची सत्ता नाहीतर किंवा राजकारणाचा मुलगा कोणतरी सत्तेत जात असतो, हे आतापर्यंत समीकरण आहेत. पण कुठलाच सामान्य माणूस, कुठलाही सामान्य कार्यकर्ता आजपर्यंत मोठ्या इलेक्शनला सामोरा गेलेला नाही. तर ही जी हे आहे आतापर्यंतचा जो इतिहास, तो कुठेतरी पुसला जावा, कुठेतरी सामान्य लोकांनी, सामान्य जनतेने सुद्धा राजकारणामध्ये यावं, हा एक निर्मळ हेतूने मी आता या इलेक्शनला आता सामोरं जात आहे. का तुम्हाला अपक्ष म्हणून तुम्हाला नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून नागरिकांनी का पाठवा? कारण की मी आजपर्यंत जी कामं केलेत ती निस्वार्थी केलेत आणि कोणाकडनंही काही अपेक्षा न करता केलेली आहेत. दुसरी गोष्ट, काम करताना मी कोणताही एरिया बघितला नाही. मी अख्ख्या महाडमधली कामं केली. इथे पण काही उपस्थित आहेत, त्यांची पण कामांची कदाचित मला हे असं म्हणताय की पैसे वाटतायत, मग तुम्ही निवडून येण्याची शासनता देताय? मी पैसे वाटतोय असं म्हटलं नाही, पण असेल, मी बोललो मी वाटत नाही. त्यांनी वाटत असतील तर मला माहिती नाहीये, कोणी, मी बघायला जात नाही ते. आणि पण ह्या गोष्टी न करता कामाच्या बेसवर मतदार महाडचा किती सुशिक्षित उमेदवाराला मतदान करतो हे मला यातून अभ्यासायला भेटेल. तुम्हाला मी सगळं दाखवतो, कुठं कुठं काय चाललंय ते, पार्ट्या किती चालल्यात, काय चाललंय, देवाणघेवाण. चला माझ्यावर. कोणाच्या पार्ट्या कोण देणार आहे? कोण पक्षाचे समजेल, जनता जाते बरोबर. तुम्ही सांगा असं ठामपणे. विरोधी पक्षवाले आहेत. विरोधी पक्षवाले तर मग इकडे येत आहेत असतील ना ते. हा, मग चालू आहे ते, मी डोळ्यांनी बघतो रोज. हॉटेल फुल आहेत, मेजवानी खातायत, बिर्याणी खातायत, सगळं धावतायत. आता आपण एक शेवटची कमेंट करूया. साधा विषय मेहता साहेबांनी जो विषय मांडला, ही आपली आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि या आदर्श आचारसंहितेमध्ये जर असे कोण जर प्रलोभनं देत असतील, मग जेवणाच्या माध्यमातून असतील किंवा पैशाच्या माध्यमातून असतील,
ते सुशिक्षित आहेत, ते 5 वर्ष नगरपालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत, जरी निवडून आले नसले तरी ते कॉप्शनचे नगरसेवक होते. पण माझं म्हणणं असं आहे, ऐकून घ्या, माझं म्हणणं असं आहे की त्यांना माहिती आहे की निवडणूकचे जे प्रमुख इथं आहेत, जे निवडणूक आयोग इथं आहे, त्यांच्याकडे तक्रार करा ना. तुम्हाला दाखवण्यापेक्षा त्यांनी जर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर निश्चितपणे त्यांचं भलं होईल. करा तक्रार करा ना. निवडणूक आयोगाकडे किंवा कोणाकडे जा, आता या काळात काही त्याचा उपयोग होत नाही. सगळं या सत्ताधारी पक्षांनी सगळं कॅप्चर केलेलं आहे. अहो, जे काँग्रेसवाले संविधान घेऊन यांचे नेते राहुल गांधी फिरत असतात, ते संविधान घेऊन हे म्हणतात की संविधानावरच त्यांचा विश्वास नाही. मग नेमकं काय? संविधानावर विश्वास 100% आहे. आम्ही बोललो म्हणून आता तुम्ही जावा ना. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा, पोलीस स्टेशनला जा, तक्रार दाखल करा, तुम्ही प्रूफ दाखवा, कारवाई होईल. त्याचं म्हणणं नाही होत. किती तक्रार झालेल्या आहे पूर्वी, पण काही होत नाही. बरं, मला म्हणायचं आता तुम्हाला हे एकंदरीत चर्चेतून दिसत असेल की इथं विकासात्मक मुद्द्यांवर कोणीही चर्चा करत नाही. हा त्याच्यावर आरोप करतोय, तो त्याच्यावर आरोप करतोय. विकासात्मक मुद्दे विरून गेले. मी इथे तुमचा जय महाराष्ट्र या ठिकाणी अशा प्रकारचे हे आरोप होतात. त्यांचं म्हणणं आहे पैसे वाटप केले जात आहेत, निवडणुका लढून काय फायदा आहे. तुमचं म्हणणं आहे की आम्ही पुढे आलेलो आहोत. काय एक्झॅक्ट स्थिती काय आहे? मी प्रचारामध्ये मग्न असल्यामुळे मला आता ह्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची वेळ नाही आहे. काय विजन? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी मगाशी पण मांडलं की पर्यटनाचा जो आम्हाला दर्जा दिला या महाड शहराला, आता जे काय महाड शहराची परिस्थिती आहे, व्यापारीकरण जे कमी होत चाललेलं आहे, तरुणांच्या बेरोजगारांचा जर प्रश्न असेल की आमच्या इथल्या MIDCमध्ये तरुण आज 8-8, 10-10 वर्ष जात आहेत, पण ते परमनंट तेवढ्या प्रमाणात होत नाहीत. 1-2 काय निवडणुकीच्या काळापुरती 10-15 जणांची यादी होत असेल. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. फक्त मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन की ह्या जनतेने, महाडच्या मतदारांनी मला निवडून दिलं तर मी पूर्ण 5 वर्ष ह्या महानगरीचा स्वच्छ पारदर्शक कारभार आणि तोही भयमुक्त कारभार, कारण आत्ताची निवडणूक जर बघितलीत तर ह्या निवडणुकीमध्ये एक थोडीशी वेगळी शांतता दिसून येते. आणि त्या शांततेचं कारण की ह्याच्यावर एक थोडंसं भयानक अशी सावली पसरलेली आहे, भीतीचं सावट पसरलेलं आहे. ते मग ते कोणाचं आहे तर ते व्यापारी वर्ग तुम्हाला सांगू शकतो निश्चितपणे, विद्यार्थी वर्ग सांगू शकतो आणि महिला वर्ग तुम्हाला सांगू शकतो. तर हे मी नाव घेण्यापेक्षा येणाऱ्या 3 तारखेला ते सावट हे महाडकर दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. भीतीचं सावट म्हणजे विरोधी पक्षवाल्यांचं, सत्ताधारी पक्षवाल्यांचं सगळे आरोप तुमच्यावर येत आहेत. भीतीचं सावट येत आहेत, पैशांचे आरोप होत आहेत आणि प्रलोभन म्हणतायत, कामं झाले नाही म्हणतात. सगळे आरोप तुमच्याकडे बोलतो. एकच उत्तर आहे की ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिक नामदार भरतशेठ गोवलेंच्या पाठी आहे, विजय निश्चित आहे. आणि हा विजय निश्चित असल्यामुळे फ्रस्ट्रेशन मधनं त्यांचा आरोप आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, का शिवसेना शिंदे गटाला या नगर परिषदेमध्ये नागरिकांनी का निवडून द्यावं? आता बाकी मुळामध्ये तुम्ही हा अतिशय महत्वाचा मुद्दा सर्वात शेवटी विचारलात. कारण गेली 20 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाड शहराचा विकास व्हायला पाहिजे तो झालेला ना, अशा जवळच्या आमच्या मित्रांनी पण सांगितलं की विकास थांबला होता. गेली 3.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामाची सुरुवात झाली, आणि ही कामाची सुरुवात म्हणजे ट्रेलर आहे, हे आमचं स्वप्न नाही. आम्हाला ज्या वेळेला पूर्ण महाड शहर, आमची एक कल्पना आहे की पूर्ण महाड शहर आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आहोत. आमच्या मित्रांनी उल्लेख केला हॉस्पिटलची व्यवस्था. निश्चितपणे हॉस्पिटल आता काम सुरू झालेलं आहे. जशी शिक्षणाची व्यवस्था आहे की महानगरपालिकेच्या शाळा आहेत, अद्ययावत आहेत, त्याला इमारती चांगल्या आहेत. अडचण आमची आहे, आम्हाला विकतचं शिक्षण लागतं, आम्हाला फुकटचं शिक्षण नको. पण त्याही नगरपालिकेच्या शाळा, त्यांना सेमी इंग्लिश दर्जाचं शिक्षण आम्ही तिथं सुरू करणार आहोत. जसं हॉस्पिटलची सुविधा आहे, जसं आपल्याला शिक्षणाची व्यवस्था आहे, ही करणं ही आमची गरजच आहे. आणि आम्हाला जर भावी पिढीला जर द्यायचं असेल ना, जसं आमचा चौदार तळ आहे, मी अनेक वेळेला आमची ही वेदना होती की ज्या चौदार तळ्याला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत 2 वर्षांनी, की जो ठराव केला त्याला 100 वर्ष झाली, पण प्रत्यक्षात ठरावाची अंमलबजावणी डॉक्टर महामानव बाबासाहेबांनी जी केली त्याला आता 100 वर्ष 2027मध्ये होत आहेत. आणि त्यासाठी हे जे पाणी आहे, जे आमचे दलित मित्र आहेत, आमचे दलित बांधव आहेत, ते येतात, ते पाणी प्राशन. तुम्ही आता ही सगळी, मला तुम्हाला एकच मिनिटात सांगतो मी, हे पाणी ओझोन थेरपीने, जसं अमृतसरचा जो तलाव आहे, अमृतसरचा तलाव ज्या पद्धतीने स्वच्छ पाणी झालेलं आहे, त्या पद्धतीचं चौदार तळ्याचं पाणी होणार आहे. कारण लाखो पर्यटक, लाखो भीमसैनिक ह्या चौदार तळ्याला भेट देत असतात. आम्हाला नुसतं ह्या प्राथमिक सुविधा झाल्या, ह्या प्राथमिक गरजा झाल्या. आता तुम्ही ज्या सुविधा सांगताय की आम्ही सत्ताधारी झाल्याच्या नंतर ह्या सुविधा देणार आहोत, हे सगळं रेकॉर्ड होतंय,
हे पुढच्या वेळेला तुम्हाला विचारायला जाईल, याचे व्हिडिओ व्हायरल होतील. तुम्ही गंभीरपणे घ्या की जे मुद्दे तुम्ही आता रेखाटताय सांगताय ते तुम्हाला 5 वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक शब्द देतो की ज्या कामांचा उल्लेख मी केलाय त्या कामांची सुरुवात झालेली आहे. प्रश्न राहिलाय चौदार तळ्याचा, पूर्ण नाही झाली, कामांची सुरुवात झालेली आहे. जर चौदार तळ्याचा प्रश्न आहे, चौदार तळ्याचं पाणी अमृतसरच्या धर्तीवर जर झालं नाही, मी फार जबाबदारीने बोलतोय, तर नागरिकांनी, मग भीमसैनिक असतील आणि महाडमधले नागरिक असतील, त्यांनी येणाऱ्या पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्हाला एकही मत टाकायचं नाही. हे खूप मोठं विधान आहे. शिवसेना शिंदे गटाचं खूप मोठं विधान आहे. बरं, आमचे मित्र आता अभ्यासू हे नगरसेवक किंवा माजी उपनगराध्यक्ष यांनी जे 2 मुद्दे मांडले, त्यात ही ओझोन थेरपीची जी काही त्यांनी भूमिका मांडली, मागच्या बॉडीमध्ये मी नगरसेवक विरोधी पक्ष नेता असताना त्या काँग्रेसवाल्यांनी ही ओझोन थेरपी आणली होती, प्रयत्न केला होता, पण त्याचा उपयोग शून्य झाला. आणि मग जर 3.5 वर्ष आता आणतात ना, मग त्याला अडचण काय? ऐका ना, 3.5 वर्ष जर हे प्रशासक म्हणून होते, मग त्यांनी ती ओझोन थेरपी पुढं का घेऊन गेले नाही, हा प्रश्न खऱ्या अर्थानं नागरिकांना पडलेला आहे. आणि दुसरा प्रश्न, त्यांनी जे डिजिटल शाळेचा हे केला, तर ह्या महाड शहरामध्ये मराठी शाळा 6 शाळा आहेत. आजची जर परिस्थिती जर बघितली तर मुठीत जीव घेऊन ते विद्यार्थी शाळेमध्ये जातात, कारण एका शाळेमध्ये, एका इमारतीच्या शाळेमध्ये 2-2 शाळा भरतायत. ही परिस्थिती ह्या शाळेवर आहे. मग जर कर्तव्य म्हणून यांनी 3.5 वर्षात त्या शाळेंकडे का दुर्लक्ष केलं, हा खऱ्या अर्थाने इथं प्रश्न आहे. 10-15 वर्षापूर्वी महाडमध्ये कामा केअर सेंटर पण तुम्ही पूर्ण केलं नाहीत ना, ते पूर्ण करताय असं म्हणताय. सेंटर चांगलं चालू आहे. हे हॉस्पिटल नवीन काढायची गरज काय? आवश्यकता नाहीच आहे. हे टक्केवारी खाण्याकरता आहे. आणि कुठं म्हणजे एका बाजूला तुम्हाला कामही हवं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही टक्केवारीचा आरोप करताय. टीका नाही करत आम्ही आहे ते सत्य सांगतोय. एकमेकांवर टीका करणं हे दुर्दैव आहे. यांनी महाड शहराच्या विकासावर बोलावं. आज जर पाहिलात ते क्रांतीस्तंभाच्या तिथं छत्रपती शाहू महाराज स्मारक धुलखात पडलेला आहे. का नाही आजपर्यंत त्यावर कोणी हे केलं? महाड शहराच्या एकमेकांवर टीका करण्यात मला तरी हे सांगावं असं वाटतं की सगळे एकमेकांवर आरोप करताय. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झाली आतापर्यंत, आणि महाड हा स्वातंत्र्य चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला नेहमी. मला हे म्हणायचं आहे की आतापर्यंत जेवढे सत्ताधारी इथं आलेत, सगळ्यांनी वचनं दिले, आश्वासनं दिले. आता परिस्थिती, जातीवाद्यांनी एका न्यायाधीशावर बूट फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक न्यायाधीश तिथं बसलेला असताना तुम्हाला, हो ऐका, आपण तोच मुद्दा कमी अधिक फरकाने खाली येताना दिसतोय. आता आम्ही काँग्रेस पक्षाने जे 6 उमेदवार दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर, ॲडव्होकेट असे सुशिक्षित उमेदवार दिलेले आहे. काँग्रेस पक्ष आतापर्यंत विरोधी पक्षांचे उमेदवार अशिक्षित आहेत. नाही, आम्ही अशिक्षित असला किंवा सुशिक्षित म्हणजे नसला म्हणून तो विकास करू शकत नाही, ही भूमिका आम्ही मांडलेली नाही. पण आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जेवढे नगराध्यक्ष पदासाठी उभे, आम्ही कोणावरही टीका केलेली नाही. आम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो की आता जे लोक समोर येतील त्यांनी या पंचवार्षिक याच्यामध्ये चांगला विकास करावा, शहर सौंदर्यीकरण करावं. आता मागासपासून जे म्हणतात की मंत्री मोदयांनी एवढी कामं केली किंवा एवढ्या वेळा त्यांना निवडून दिलं, मग त्यांना या नगरपालिकेमध्ये 13 उमेदवार आयात का करावे लागले, हा खरा प्रश्न या नगरपालिकेत. अगदी शॉर्टकट 13 उमेदवार आयात, पैशांचा वापर, भीती, कुठलीही कामं नाही, अनेक आरोपांच्या पर्याय. नाही, मला त्यांच्या बुद्धीची कीव करायची वाटते की ही जे सगळेच्या सगळे 20 उमेदवार आहेत आणि 21 आमचा नगराध्यक्ष, हे सगळेच्या सगळे धनुष्य बाणावरती आहेत. आयात करायचा प्रश्न आला कुठं? मला काय आता चौदार तळाचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला, ते हे केलं. ते आमचं म्हणणं आहे, एक चंबूभर पाणी आणून त्यांनी पिऊन दाखवावं. साहेब, आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की तुमच्या कालावधीमध्ये हे पाणी पिण्यायोग्य नाही, ते आम्ही पिण्यायोग्य. बरं, ह्यांनी मगाशी सांगितलं की ते धनुष्य बाणावर निवडणूक लढतायत. हे स्वतः पण इच्छुक उमेदवार होते, पण 13 उमेदवार हे यांच्या पक्षाने आयात का केले, हा प्रश्न आहे.
अहो आयात करायचा प्रश्न नाही. त्यांचा एक गैरसमज आहे की अगदी शॉर्टकटमध्ये सांगतो, ज्या पद्धतीने नामदार भरतशेठ गोगावले विकासाची कामं करतायत, त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन त्यांच्या कामाची पद्धत बघून अनेक पक्षाचे कार्यकर्ते जर सेनेत येत असतील, त्यांनी सेनेची पट्टी गाळ्यात घेत असेल, सेनेच्या चिन्हावरती उभे राहतात. त्यांचा मुद्दा तो नाही आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की ते इतर पक्षातून आलेले जे कोणी असतील कार्यकर्ते त्यांना लगेचच्या लगेच उमेदवारी का देण्यात? प्रश्न पक्षाचा आहे. पक्षांनी कुणाला उमेदवारी द्यायची हा पक्ष नेतृत्वाचा विषय. पण त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जर आमची शिवसेनेची शिंदे गटाची जर त्यांची विचार प्रणाली पटली असेल, समजली असेल, उमजली असेल आणि त्यांना जर काम करण्याची संधी देण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता मागं थांबत असेल, अडचण काय? आता मला खरंच हसण्यासारखं हे केलेलं आहे. 13 उमेदवार आयात केलेत म्हणजे काय निवडणुकीच्या काळातच का केले? मग एवढी यांचं कामकाज चालू आहे गेले 15-16 वर्ष, मग ते आधी का नाही तुमच्या बरोबर आले? आणि मग ह्याच्यामध्ये खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असं ह्यांना वाटत नाही का? आणि त्यामध्ये स्वतःवर त्यांचा अन्याय झालाय हे चित्र खऱ्या अर्थाने ह्या नगरपालिकेमध्ये दिसतं. तर आपण आता बघत असाल नवीन उमेदवार आलेले आहेत, नवीन उमेदवार आहेत तरुण. त्यांचा माळच्या विकास. मी संकेत सूर्यकांत हट्टे, प्रभाग क्रमांक 4 ब मधून आणि 5 ब मधून निवडणुकीत यावं आणि उमेदवारी लढवावी, या सगळ्यामध्ये सहभाग घ्यावा, प्रशासनामध्ये आपण सहभाग घ्यावा असं का वाटलं या वयामध्ये? कारण का आमच्या समाजाला नेहमीच मागं ठेवलंय, दबावात ठेवलं गेलंय. मी बौद्ध समाजाचा आहे. गेले 30-35 वर्ष झाले आम्हाला कोणी उमेदवारी दिली नाही, साधा कॉप करून पण घेतलेलं नाही. आम्ही दर 30-35 वर्ष, आता काँग्रेसने मला उमेदवारी दिलेली आहे, तर गेली 30-35 वर्ष आम्ही पाठिंबाच देत आलोय. आणि आमच्या विभागामध्ये अजिबात कुठलाही नगरसेवक तर लक्ष दिलेलं नाही व्यवस्थित. आमच्या तर साधं स्मशानभूमी नाही आहे, आम्हाला लांब घेऊन जावं लागतं कोण हे झालं तर. गटारांचे कामं असतील. तर आपण बघत असाल काही इथले स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. सगळ्या पक्षांच्या लोकांची प्रतिक्रिया घेऊन झाली, आपण नागरिकांना विचारणार आहेत. सगळ्या पक्षाच्या लोकांनी सांगितलेलं आहे कोणी काय कामं केली, कोणी काय नाही केलं. आता तुम्ही एक स्थानिक इथले नागरिक आहात, तुम्ही इथले रहिवासी आहात, तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये महाड शहर कसं आहे आणि आता काय उणीवा आहेत? आज जर बघायला गेलात तर या महाड शहरामध्ये आजही चौदार तळ्यावरती आपण बसलो आहे. या पाण्याचा तो विषय पहिला बघितलेला तुम्ही सगळ्यांनी. तसंच मागील 20 मार्च रोजी एक कार्यक्रमानिमित्त आम्ही चौदार तळ्यावरती होतो. खूप सारे भाविक बाहेरून आले होते. त्यावेळेस त्यांनी म्हणलं महाड खूप शहर सुंदर आहे, परंतु इथे ड्रेनेज सिस्टम जी आहे महाडची ती खराब आहे आणि त्याच्या कारणाने बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट नवीन होत आहेत. तरी दुसरी गोष्ट अशी बोललात तर आरोग्याच्या संदर्भात, तर जर आरोग्याच्या संदर्भात बोललात तर आज एकदम थर्ड क्लास आरोग्य सिस्टम आपल्या महाडमध्ये आहे. एखादं सर्वसामान्य माणूस आजारी पडायची त्याला भीती आहे, कारण तो पडला तर सरकारी दवाखाना ट्रीटमेंट नाही आहे. आणि तिथं आता माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की मागच्या 20 वर्षामध्ये काँग्रेसने इथे सत्ता उपभोगली, मागच्या 20 वर्षामध्ये, त्याच्यानंतर प्रशासन बसला कोरोनानंतर. या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये महाड शहरामध्ये काहीच कामं झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे की झालेली कामं होती मात्र ती अर्धवट होती? आणि काही झाली कामं, काही अर्धवट होती. आपल्याला काही कुठल्या पक्षावरती टीका करायची नाही, पक्षाची किंवा कुठल्याही राजकारणाशी घेणं देणं नाही. हे महाड ऐतिहासिक शहर आहे, त्याला हे सुंदर वारसा लाभलेला आहे. त्याला ह्या पक्षात किंवा जे उमेदवार ह्या नगरपालिकेमध्ये निवडून येतील त्यांचं काम एकच. आता एक शेवटचा प्रश्न आहे, मला शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतंय पुन्हा त्यांना सत्तेवर बसवावं म्हणजे महाविकास आघाडी तर काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे, त्यांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवावं की आता परिवर्तनाची गरज आहे? बघा, लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आणि आज जर सर्वसामान्य जनता आहे ती जनता काय एवढी दूधखुळी राहिलेली नाही आहे. तर ज्यांनी कामं केलेत आणि जे उमेदवार निवडून येऊन त्या विभागात कामं करतायत की नाही करतायत हे जनतेला माहिती आहे. मग जनता बरोबर त्यांना न्याय देईल. आता काय द्यायचं तर हा व्हायलाच पाहिजे ना. मग काय जी गोष्ट आहे ती झालीच पाहिजे, कारण प्रत्येक वेळी जर एकालाच असेल तर काय होणार, बाकीच्यांना संधी मिळणारच नाही. आपण बघितलं ह्या एकंदरीत सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. पक्षाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मागच्या 20-25 वर्षामध्ये महाड शहराचा विकास कशा प्रकारे झाला आहे हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं गेलेलं आहे की अनेक कामं या ठिकाणी हजारो कोटी रुपयांची कामं जी आहेत ती आजही आणलेली आहेत, ती कामं चालू आहेत, काही कामं प्रलंबित आहेत. मात्र नगर परिषद एकदा आमच्या हातामध्ये आली की पुढची सगळी कामं होईल. मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही आता या ठिकाणी दावा केला जातोय की कोणत्याही प्रकारे सत्ताधाऱ्यांनी कामं केली नाही आहेत, ती कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मात्र हे दावे प्रतिदावे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथले स्थानिक नागरिक
कोणा एका माणसाला या राजगादीवर बसवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये नागरिक, इथला स्थानिक नागरिक, इथला स्थानिक रहिवासी कोणत्या निशाणीवर बटन दाबेल आणि 3 तारखेला कुणाचा गुलाल उधळेल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन अनिलसाठी LS मराठी, महाड.